Here it goes. Silicon Valley. I'm coming there, baby. हेलो हॅलो ओम गजानन ट्रॅव्हल्स. हाँ सुनैना बोलतीये. हां सुनैना मॅडम बोला. हाँ हॉटेल ब्लू स्टार वरनं आज एक पिकअप आहे, लक्षात आहे ना? अहो हे काय मॅडम, परवाच तर बुकिंग केलं माझ्याकडे. गोसावी, स्नेहा गोसावी नाव आहे त्यांचं. त्यांना शार्प 10 वाजता ऑफिसवर पोहोचायचंय. तक्रारीची वेळच येणार नाही मॅडम. बरं ठीक आहे, ठेवते. वा, आज चक्क वेळेत. हॅलो दिवाकर. हा काल मी गेल्यानंतर सगळं काम झालं ना? काय काय झालं? आणि सर्व्हरवरनं सॉफ्ट फाईल्स. ओके ओके, ग्रेट ग्रेट. ओके मग काही राहिलं नाहीये ना? हां मी पोचतीच आहे. पोचल्यानंतर मी परफॉर्मन्स शीटची प्रिंट काढून ठेवते. पण इन केस तू माझ्या आधी पोचलास तर परफॉर्मन्स शीट आणि अपॉइंटमेंट लेटरची कॉपी प्लीज माझ्या टेबलवर ठेव. ओके या बाय. Yes, hope you all have got good briefing. So, guys, all the best. मग शंतनूराव मारणार बेंगलोरची बाजी. Any doubts? गेले 2 वर्ष चेन्नई गेले 2 वर्ष मी या पोझिशनची वाट पाहतोय. ती पोझिशन माझी आहे. एक प्रेझेंटेशन आणि मी बँगलोरला. शंतनू बाकीचे पण कच्चे नाही आहेत. आय नो बट नोबडी कॅन बीट मी. Sunaina, the way you arranged everything for me was simply outstanding. And here also you're pretty impressive. Finally, तुझी फाईल मी. Good work. Thank you so much, ma'am. Thank you नाही चालणार. You will have to do it again. Sorry? I like to check people by myself, Sunaina. मी या कागदांवर विश्वास नाही ठेवत. स्वतः तपासून बघते. आता तू माझ्याबरोबर काम करणार आहेस, कळेल तुला. दुसरी गोष्ट, सॉफ्ट सिस्टीमचा प्रोजेक्ट आपण 60% कंप्लीट केला. आय थिंक इट डिझर्व्स अ सेलिब्रेशन. आणि मी हे ऑफिस आत्ताच जॉईन केलंय. एक पार्टी करूया काय? मॅम पार्टी? या अ सरप्राईज वन. आणि अरेंजमेंट तू करायचीस. परवा मी बजेट सँक्शन केलंय.
यू कॅन चेक इट विथ दिवाकर. ही पार्टी सरप्राईज पार्टी असणार आहे. सो सरप्राईज मी. मेन्यू, गॅलरी, इमेजेस, नम्रता. चला शांतनुराव, लागा कामाला. काय झालं? मॅडम पहिल्याच दिवशी डाऊन सायझिंगची धमकी देत आहेत. मला नीट सांगा ती, तू काय तिला वेडवाकडे बोललीस का? एक्सक्यूज मी, त्यांनी मला बोलवलं. आय वेंट इनसाइड अँड शी जस्ट स्टार्टेड ऑन मी. ती गरम डोक्याची आहे आणि दुसऱ्यांचंही डोकं तापवते, ऐकलंय? खरंच दिसतंय की काय बोलली काय ती? परवाची पार्टी, व्हॉट एल्स. मला तर चक्कर झाली, पण मी म्हटलं तू आहेस ना, होईल काहीतरी. वा, मीच का? सरप्राईज म्हणे, आणि तेही 2 दिवसात. घ्या मॅडम. हॅलो. वन मोर थिंग सुनैना, सगळ्या गोष्टी मला विचारूनच झाल्या पाहिजे. ओके. इज दॅट क्लिअर? ओके मॅडम. सरप्राईज पण द्या आणि आधी कन्फर्म पण करा. म्हणजे काय? म्हणजे लोणचं कैरीचं करायचंय का लिंबाचं करायचंय हे सुद्धा मॅडम कडून आधी कन्फर्म करून घ्यायचं आणि मग ठरवायचं. दॅट इज अ सरप्राईज. गॉट इट? रिलॅक्स सुनायला. हे बघ, ह्या आठवड्यामध्ये वर्कलोड कमी आहे मला, मी तुला मदत करतो. ग्रेट. मग मागच्या इव्हेंटमध्ये आपण कोणाकोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्याची कॉन्टॅक्ट लिस्ट मला दे. ओके? उद्या काय आहे हे लक्षात आहे ना तुझ्या? त्या काय डेट आहे? ओके ओके. डिअर नको. हां, हाऊ कुड आय हो नक्कीच. असं कसं विसरेन मी? आला टिफिन. टिफिन खाया? नींद हो गया? अब काम करने का मिस्टर गायकवाड़ कि नहीं करने का? काय झालं सर? मिस्टर मल्हार गायकवाड, मला सांगा काय आहे? सर डिझाईन्स. नॉनसेन्स. मला माहितीये ते. कुणी चुकवल्या? मी डिझाईन्स नीट केले होते. गुप्ताने ते बदलले तर मी काय करणार? काय केला त्यांनी? हा, काय केला? त्यांनी काहीतरी चांगला सांगितलं आणि तुम्ही काय केलंय? मी गुप्ताचे सजेशन्स ऍड केले आणि जर डिझाईन बिघडले तर तो गुप्ताचा दोष आहे ना सर. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. लुक मिस्टर गायकवाड, आय एम अवेअर ऑफ युअर टॅलेंट. तू खूप मोठा क्रिएटिव्ह माणूस आहे. आय रिस्पेक्ट दॅट. पण तुझा टॅलेंट तू वापर. आणि हे बघ, गुप्ता तुमचा टीम लीडर आहे. तुम्हाला त्याचं ऐकायला लागेल. ऐकलं ना सर, आणि हे केलं. मिस्टर गायकवाड, माझं काम मला माहिती आहे सर. अरे असा नोकरी कसा टिकणार तुझा? ते नाहीतरी कुठे टिकते. गायकवाड, आय एम नॉट हिअर टू लिसन टू युअर टँट्रम्स. उद्या संध्याकाळपर्यंत हे मला पाहिजे, समजला?
I'm there. I'm there. उद्या काय आहे आठवत नसेलच ना. असो, उद्या संध्याकाळी तुझ्या ऑफिस समोर 6:30 भेटूया. Okay. जाऊ दे. हॅलो, या इज दॅट जोसेफ? हा जोसेफ, सुनैना बोलतेय. ऍक्च्युली परवा एक पार्टी आहे आणि पण डीजे पाहिजे होता. व्हॉट? यू आर नॉट अवेलेबल? दुसरं कोणी मिळेल का? मॉर्निंग मल्हार सर. उशीर झाला ना थोडा मल्हार सर. का रे? झाला आता काय करणार, घरी बी लक्ष द्यावं लागतं. नवीन लग्न म्हणल्यावर थोडा उशीर होणारच. राशीने माझ्यावर आई भडकणार आहे. सुन ना मॅडम, हो आज आहे. उशीर झाला. हे गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग शंतनू सर. शंतनू सर, अहो गुड मॉर्निंग म्हणालो. वेळेवर यायला नको तुम्हाला. गुड मॉर्निंग म्हणे खाणार होता बोलणं, दुसरं काय. बरं ते जाऊ दे. हे बघा, तुम्ही कोटेशन पाठवा, मी कन्फर्म करून घेते. आता फ्लॉरिस्टचं काय? हे बघा, ते आमच्या डिपार्टमेंटचं काम नाहीये. तुम्हीच विचारा ना त्यांना. का हे सुद्धा मीच सांगायचं आता? ठीक आहे. तांबोई, सॉरी मॅडम. किती उशीर? सॉरी मॅडम, थोडा 8 मिनिटं उशीर झालाय तुम्हाला, आणि हे तुमचं नेहमीच झालंय. वेळेत पोचवीन ना मॅडम. वेळेत पोचवाल म्हणजे काय? आधी वेळेत यायला होत नाही तुम्हाला? हे बघा, तुमची रोजची 8, 9, 10, 12 मिनिटं म्हणजे आठवड्यातले 2 ते 3 तास वाया घालवता तुम्ही. म्हणजे वर्षातले 2 ते 3 दिवसाचा प्रोडक्टिव्ह टाइम आम्ही तुमच्यासाठी वाया घालवायचा. मी वेट सुना, तू कोणाला सांगतेस? आणि तेही प्रोडक्टिव्ह वेळ. तांबोई, यात सुधारणा व्हायला हवी. ओके मॅडम. हे बघा, आमचा 1-1 मिनिट महत्वाचा आहे, कळलं ना? आणि तुम्हाला जमत नसेल ना तर मी सरळ निंबाळकरांना सांगते दुसरी बदलीची गाडी मागवायला म्हणून. मग तुम्ही जा नाईट शिफ्टमध्ये. नाही मॅडम, तसं नका करू.
Hello? Yeah, Joseph. Yeah, tell me. Oh, wonderful. Now okay? Kevin? Okay, yeah. Is he good? Yeah, I know. I know you are the best. But you don't like us anymore, right? Yeah. Okay, thank you so much. Yeah, bye. घ्या वेळेत पोहोचवणार होतात ना जामे मॅडम दिसतंय ते मला नो वे प्लीज आज नको हे आज जर का उशीर झाला ना आम्हाला तांबोळी तर नाईट शिफ्ट सोडाच कामावर सुद्धा नसाल तुम्ही बघा मॅडम मी बघून येतो जागा नाही तरी घुसवत आहे युसलेस हॅलो गुड मॉर्निंग मॅम मॉर्निंग. मॅम पार्टीसाठी डीजे कन्फर्म झालाय ओके, वंडरफुल. आणि आमचा नेहमीचा जोसेफ नाहीये कारण आपण खूपच लास्ट मिनिटला सांगितलंय ना मग या बट डोंट वरी केविन आहे हा तो जोसेफ बरोबरच काम करतो जोसेफ म्हणाला की ही इज गुड बेटर बी. ओके, बाय. मॅडम अहो पुढं टेलर पलटी झालाय ना म्हणून जामे दुसरा कुठला रस्ता नाहीये हो हा हायवे व्हायच्या आधी लोक कुठून जायची 2 रस्ते आहेत मॅडम पुढे एक आलमपीरचा फाटा आहे आणि मागच्या बाजूला तरवडवाडीचा फाटा आहे मग असं करा हळूहळू गाडी पुढे घ्या आपण त्या रोडने जाऊया या अहो पण मॅडम तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का तांबोळी आपण असं करूया का काय पुढे जाम आहे मागच्या फाट्याने जाऊया हा जमल जमल काय जमल मागून अडकू आपण पटकन वळून यायला पाहिजे तांबोळी पुढचा फाटा किती लांब आहे लय लांब आहे मॅडम अहो तुमच्या लईला काही अर्थ आहे की नाही तांबोळी या बघा मॅडम हे बघा यो असा हायवे हा आणि हा पुढचा आलमपीरचा फाटा मागचा हा तरवडवाडीचा फाटा आपण असं इकून तरवडवाडीकडून हे खडकटन करत असं हे आलमपीरला आलो का नाही की इथं पुढं ही करंजीवाडी मॅडम आपण असं जाऊ तांबोळी मी तुम्हाला काय विचारलं पुढचा फाटा किती किलोमीटरवर आहे 15 किलोमीटर जायचं का बोला मस्त बातमी होती एका माणसाने बँकेत 25 वर्ष नोकरी केली 25 वर्ष एका ठिकाणी नोकरी करणं सोपं नसतं का तुला नोकरी टिकवता येत नाही म्हणून असेल कदाचित
पण तिथलं वर्क कल्चरही तसं असतं. मित्र मैत्रिणी, रिलेशन्स, गप्पा, मज्जा. इमोशन्स, अटॅचमेंट्स, वा 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 वा. बुलशिट. मिडल क्लास मेंटॅलिटी. आयुष्यभर सायकल घेऊन फिरला असेल तो. सायकल. पण तो खुश होता. आपण खुश नाही होत का मला? काय बोलतोयस तू हे? का तुलाही खुश व्हायचं सायकलवर बसून त्या हॅपी मॅन सारखं? तो बघ मला आणखीन एक हॅपी मॅन. चल हो ना बाजू को फिरा. अरे बाजू को जाने दो ना हम ना. अच्छा है ये तारे जो रात भर काम करके धूप की छांव में चैन से सो रहे हैं. अच्छा है. अरे अरे दिवसा मला चांदणं दावला असतं तू. हा गाडी ढुकली असती माझी. थांबा, पहा आणि जा. सायकल काढा की आधी. कशी जायची आमची गाडी? गाडी पम 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 मोटार गाडी, पैसे पीछे दुनिया भिकारी. पैसा शिकारी आणि तुम्ही भिकारी. जाऊ द्या तुमची पम गाडी. जाऊ द्या तुमची मोटर गाडी. जाऊ द्या तुमची मोटर गाडी. इंडिका, इंडिया का इंडिका. तांबोई चला आता. या इट्स ऑलरेडी लेट. पंपम आहे की पंपू शेट? पंपू शेट लेट. अजून लई टाइम है. मौसम पण सुहाना है. अच्छा है, अच्छा है. लुक, फर्स्ट ऑफ ऑल आय एम नॉट पंपू शेट. आम्हाला कामं असतात आणि असं जर मी मौसम बिसम बघत फिरलो ना तर आम्हालाही तुमच्यासारखं सायकलवर फिरावं लागेल. सायकल असेल दम तर धर हँडल आणि मार पायंडल. खरे खरंय काय? नॉनसेन्स. तांबोळी चला, उशीर होतोय आपल्याला. उशीर होऊ दे, होऊ दे जरासा उशीर. अच्छा है, बहुत अच्छा है. अच्छा है, अच्छा है, अच्छा है. Oh my God, he was some case. Yeah, it was seriously some case, huh? रचण्यासारखं काय? आपल्या कल्चरचाच एक भाग येतो. जाऊ दे. तांबोई जरा गाणं लावा. कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला. वाट माझी बघतोय रिक्षावाला. काय हे तांबोई? थांबा, हे लावा. शिवाय चाल आमचं गाणं नाही झालं. हॅलो हॅलो. हा हा नो. काय काय? हॅलो. हा हा बोल ग, बोला ना. रंग? अगं मागेच तर आणलं होतं ना वर्कशॉप. केव्हा? अनु एक्झाम्स आल्यात की नाही जवळ? अभ्यास झालाय का आपला पूर्ण? तेव्हा या वेकेशन मध्ये मीच तुला वर्कशॉपला घेऊन जाईन. ओके? अनु हट्ट करायचा नाही. एकदा नाही म्हटलं ना मी. हे बघ मी घरी आल्यावर आपण बोलूया. ओके? चल ठेवते मी आता. पेंटिंग आवडतं ना तिला? खूप आवडतं, पण अभ्यास महत्वाचा आहे ना आता. दॅट्स राईट. आज इतकी कॉम्पिटिशन आहे की 90% इज अ मस्ट. पण तिला पेंटिंग मध्येच करिअर करायचं असेल तर? अरे आय डोंट माइंड, पण तिला आधी सेटल तर होऊ दे.
पण तिला त्यातच आनंद मिळत असेल तर? हिअर इट कम्स अगेन. आनंद, इमोशन, अटॅचमेंट, रिलेशन्स, गप्पा, मज्जा, सायकल अँड हॅपी मॅन. स्टेपनी आहे ना तांबोळी? मॅडम ती बी पंक्चर आहे. गुड, व्हेरी गुड. आता तुमची नाईट शिफ्ट पक्की. अरे ट्रॅफिक जॅम म्हणून या रस्त्याला लागलो तर इथेही नवी कटकट. पण तू लवकर पोच सुनायना. का? तिने काय विचारलं का? कुठे गेलीस असं विचारत होती. आपली थाप मारली तू पार्टीच्या तयारीसाठी बाहेर गेलीस आणि उशिरा येणारेस म्हणून. ओके थँक्स. पण ऑफिसच्या कामाचं काय असं म्हणत होती. आणि आय नेव्हर एक्सपेक्टेड दिस फ्रॉम सुनैना. ही दोन्ही कामं हँडल करील असं मला वाटलं होतं. या तांबोळीमुळे ना माझं रेप्युटेशन खराब होणार आहे. आय एम गॉना फायर हिम. पण तू प्लीज हँडल कर तिला. पण तू लवकर ये. मी हँडल करतो ते. पोचते. दिवाकर थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय. मल्हार आला बघ तुझा हॅपी मॅन. ए यंग मॅन, असेल दम तर धर हँडल आणि मार पॅन्डल. पंपू शेट रंग रंग रंगारी का सोडली तू चित्तरकारी. मौला का सोडली तू चित्तरकारी. पंपू शेठ, एक पाव आणि एक वडा चहा बरोबर. काही पॅक नाही आहे का? हे अन्न पॅक करून द्या. तुम्हाला पाहिजे? अरे वाह, लॅपटॉप, इंटरनेट. हे आहे, चालेल का? नो वे. नो वे. काही ब्रँडेड नाही आहे का? काही ब्रँडेड नाही आहे का? नाही. नाही. व्हॉट द हेल. साधे ब्रँडेड चिप्स मिळत नाही तिथे. व्हॉट द हेल. साधे ब्रँडेड चिप्स मिळत नाही इथे. म्हणजे सी दॅट्स द क्वेश्चन. ब्रँडेड रे, ब्रँडेड. ब्रँडेड रे, ब्रँडेड. ब्रँडेड. आमचा बटाटा, आमचं तेल
तुमचं लेबल तुमचं असेल. आमचा बटाटा खपता खपेना, ब्रँडेड झालाय सगळा खेळ. ब्रँडेड. तांबोळी अजून किती वेळ लागणार आहे? हा, टायरचं पंक्चर काढून झालंय मॅडम, स्टिपनीचं काढून घेतो म्हणजे रस्त्यात आपल्याला काय अडचण नको. 2च मिनिटं मॅडम. 2 मिनिटं म्हणे, अर्धा तास तर होऊन गेलाय. आज काय पोहोचत नाही आपण. वेन वी हॅव पीपल लाईक तांबोळी ना, त्यांना दुसरं काही वाटत नाही ग, नुसता वेळ घालवायचा बस. नाहीतर काय. किती वाजलेत? 12. अनुश्रीला फोन करते, अभ्यास करते ना बघते, नाही तर चित्र काढत बसली असेल. अरे 92 वरनं 87% पडलेत या सेमिस्टरला. हो. मल्हारला माझं बोलणं आवडणार नाही, पण आय नीड टू सी दॅट शी गेट्स गुड मार्क्स, यू नो. या शेवटी हीच वर्ष क्रुशल असतात रे. तुमचं पर्सेंटेज बघतात, तुम्ही शाळेत काय काय करत होतात हे कोणी विचारत नाही. या दॅट्स ट्रू. आता ही बँगलोरचीच प्लेसमेंट, एव्हरीवन इज ट्राईंग फॉर इट, पण ती मिळवणंच महत्त्वाचं आहे ना. ती मिळवण्यासाठी तुम्ही ऑफिसमध्ये काय काय केलं याचं काहीही कनेक्शन नाही. इनफॅक्ट नाहीच. कारण एकदा का तुम्ही ती पोझिशन मिळवलीत की तुम्ही बाकी सगळं विसरून त्याच लेवलवरती जगायला लागता. स्नेहाला पाहिलंस ना काय ऑरा आहे. वुड यू इवन बिलीव्ह की ती काहीच वर्षांपूर्वी एक ट्रेनी सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होती, पण ती आज जे आहे तेच सत्य आहे. शाळा, कॉलेज, प्रोसेस इज नॉट इम्पॉर्टंट, कारण रिझल्ट फक्त ॲब्सोल्यूट असतो. हा, आता तिने शाळेत असताना चित्रबित्र काढले असते तर मला माहीत नाही. हा, सो मीन ऑफ यू शंतनू. लेट लेट लेट. तू चिन्मयला का नाही फोन करत? तुझ्या कामाची सुरुवात त्याला करायला सांग ना. नो, आय कांट. आफ्टर ऑल ते काम माझं आहे आणि ते माझं मलाच केलं पाहिजे. प्लस इट्स ऑल्सो व्हेरी कॉन्फिडेन्शियल. आणि तसंही चिन्मय पण आहेच ना कॉम्पिटिशनमध्ये. खूप गरम होत आहे, जरा फॅन लावाल का? लाईट नाही आहे साहेब. लाईट नाही आहेत? मग इथे आहे तरी काय तुमच्याकडे? कॉन्फिडेन्शियल. मी तुमच्याशी बोलत नाही आहे. करंजेवाडी IT पार्क इथे शेजारी आहे आणि तुम्ही लाईट नाही म्हणून काय सांगता? डेव्हलपमेंट. What's your problem, dude? बटाटा. What the? I am not from to shit. So stop this nonsense. जाऊ दे ना शांत. चल घे तुझी फनी सायकल आणि सूट. जाऊ दे ना शांतनू. You shut up मला. जाऊ दे, जाऊ दे. तू अॅनिव्हर्सरी विसरलायस. Shit. Let's move now. अच्छा है, अच्छा है. गाडी रेडी आहे मॅडम. कशाला नादी लागायचं त्याच्या? निग्लेक्ट तरी किती करायचं? मला शिकवत होता थर्ड क्लास माणूस. जाऊ दे ना. गडी हॅप्पी मॅन. आज तू मध्ये पडलास म्हणून मला चांगला बघून घेतला असतं मी तुझ्या त्या हॅप्पी मॅनला. हसतोस कसला? युजलेस. स्वतःची कामं धड करायला होत नाही आणि दुसऱ्यावर हसता काय तांबोली? आता ह्या स्पीडनी चालल्यावर पोहोचणार कधी आपण? रोड खराब आहे मॅडम. हे तुम्हाला आधी कळायला नको? आपण उगाच चालू या रस्त्याने. सांगितलेलं समजत नाही का तुम्हाला? तांबोली स्पीड वाढवा.
पाणी आणा. फोन सुद्धा लागत नाहीये. कोण आहात तुम्ही? काय करताय? गाडी कुठे घेऊन चाललाय तुम्ही? मल्हार, मल्हार हेल्प, मल्हार हेल्प. शांतनु, शांतनु हवाई. ओ गाडी थांबवा. थांबव ना माझी गाडी. अरे थांबव ना. बाप म्हणाला होता कशाला काढतो कर्ज, कसं फेडणार आहे. मी म्हणालो फिडीन गाडीवरच. आता काय झक मारल्याने इकडं आलो मल्हार साहेब. सरळ गेलो असतो तर. साहेब मला जायला पाहिजे. अरे मला जायला पाहिजे. गाडी उडत. थांब इथं, थांब इथं. अहो थांब काय मल्हार सर, घर तर चालतं माझं त्याच्यावर. जरा शांत हो. अहो शांत काय, माझं डोचकं चाला नाहीत. गाडी भरून द्या माझी. सुनैनाचा पण विचार करायला पाहिजे. शी नीड्स हेल्प. सर तुम्ही गाडी जवळ होतात ना. शब्बीर का नाही थांबवलीत गाडी? शब्बीर का नाही थांबवली गाडी सर? जरा शांत बसशील का? जरा शांत बसशील का? शांत काय? गाडी मागे जाण्यात काहीच पॉइंट नाहीये. मल्हार सुनैना फोन लावून बघ. शिट रेंज नाहीये. शब्बीर रेंज आहे का? जवळपास पोलीस स्टेशन आहे कुठे? करंजेवाडीत आहे सर. चला मग आधी तिथेच जाऊया. आपण आधी ऑफिसला जाऊन इन्फॉर्म करूया. इथे मॅनेजमेंट काहीतरी ऍक्शन घेईलच ना. आपल्याला काहीतरी हेल्प मिळेल. पोलीस स्टेशनला जाऊयात सर. मला माझी गाडी मिळाली पाहिजे. व्हॉट रबेश. मला प्रेझेंटेशनसाठी ऑफिसला पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. रस्ता माहित असता ना तर मी एकटाही गेलो असतो. मल्हार तू माझ्या बरोबर येणार आहेस? माझी गाडी सर. मल्हार ऑफिस. माझी गाडी सर. तुम्ही दोघे आधी शांत बसाल का? आणि भांडायचं बंद करा आधी. अरे पण इथून आधी करंजीवाडीला पोहोचूयात. ऑफिस जवळ असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. वाटत पोलीस स्टेशन लागतं आम्ही दोघे पुढे जातो, तू पुढे हो. आणि तोपर्यंत भांडायचं बंद करा.
केलं ना आपल्याला सोडून ते. असल्या लोकांबरोबर कसं राहता मल्हार सर तुम्ही? काय नाही, या कंपनीत सरळ लोक कमी आणि उरफाटेच जास्त बघितलं. सापडेल ना हो गाडी मल्हार सर? सापडेल. सापडली पाहिजे. लय जीव लावला होता, बायकोपेक्षा सुद्धा जास्त. सापडेल रे. पोलीस स्टेशनला पोहोचूया आधी. मल्हार सर, एखादी जीव लागलेली गोष्ट गेली ना, लय बेकार वाटतंय. बापाची रिक्षा होती, तेव्हापासनं गाडी चालवायचं लय स्वप्न होतं. गाडी घ्यायचं नाही, चालवायचं स्वप्न होतं. तुम्ही मला येडं म्हणाल मल्हार सर, पण होतं माझं स्वप्न. नशिबानं गाडी घेतली आणि तो विनाद पुरा करून टाकला. मल्हार सर, माणसाला आहे ना आयुष्यात कसला तरी नाद असला पाहिजे, आणि तो बी जीव लागल असा. ये रंगों से खेलता था, चित्रकारी करता था, बच्चा कलाकार था, बहुत अच्छा कलाकार था, लेकिन अब हर पन्ना खाली है, न रंग है न लकीर है। क्या किया मौला ये, क्या किया, क्या किया आईनं काय पाहिजे नको ते बघ.
नसल हिम्मत तर धर हँडल, मार पायडल. गॉड से का लीव मी अलोन. जा बरं इथून. थांबा, पहा आणि जा. कुठलं पाहुणं आणि कुठं निघालात? करंजेवाडी पोलीस स्टेशन. IT पार्क करंजेवाडी. करंजेवाडी इथनं लय येईल आम्ही. ती जायला कुठली गाडी मिळेल का? पण एवढ्या उन्हाचं कोण येणार हो? हे बघा करंजेवाडी ह्या इथं आहे बघा. उगाच फिरून हा रस्ता जातोय. तुम्ही असं मधनं जर गेलात ना तर 6-1 किलोमीटरचा पल्ला वाचल तुमचा. कसं जायचंय? आता ह्या इकडनं वरच्या अंगानं निघा. त्या टेकड्यावरनं पल्याड वड्याला उतरा. वड्यातनं सरळ चालत जावा. पुढे गेलात की डाव्या अंगाला एक डीपी लागन. तिथनं वरती चढा. पुढे गेलात की एक विहीर लागन. सरळ त्या खांबाला पकडून ये ना बांधा बांधानी सरळ पुढे जावा म्हणजे रस्ता मिळतो. इज दिस रोड सेफ? हॅलो, मी तुमच्याशी बोलतोय. आपण एकत्र होतो राईट? तू तर करंजेवाडीला कधीच पोहोचलाच बाय करून. मला डोंट गिव्ह मी दिस नॉनसेन्स, ओके? तुलाही माहिती आहे मला ऑफिसला पोचणं किती महत्वाचं आहे ते. सुनैना इज मिसिंग आणि आपण 4 जण कसे जाणार होतो आपण बाईकवरती? हॅलो, टॉक टू मी. अरे हॅलो, टॉक टू मी. बहुतेक माझे SMS इरिटेट करतात तुला. मी SMS करणंही बंद करेन आता. नो प्लीज, इथे रेंज खूप वीक आहे. SMS पण जात नाहीये. प्लीज थांब थोडं. शिट, वी आर नोवेअर इन द वर्ल्ड. ज्याला रस्ता म्हणतात तो एक ब्लडी फ्रिकिन ओढा आहे. मोबाईलला नेटवर्क नाही आहे. आपण कुठे चाललोय पुढे? तर DPला, विहिरीच्या साईडनी. आणि ऑन टॉप ऑफ इट नोबडी इज इवन टॉकिंग टू मी. कोणी माझ्याशी बोलत सुद्धा नाहीये. ए कम ऑन, टॉक टू मी. हॅलो, टॉक टू मी. आपण काय कॉफी शॉपमध्ये गप्पा मारायला आलोच आहे? काही अल्टरनेटिव्ह आहे दुसरा? एनी बेटर क्रिएटिव्ह प्रोडक्टिव्ह सजेशन्स? आणि मी म्हणालो आमच्याबरोबर ये. जायचं ना आपल्या सरळ रस्त्याने मग. आणि राहिली गोष्ट सुनैनाची, तर तिच्यासाठीच हे सगळं चाललंय. तो DP जवळच वर जायचं म्हणाला ना? हा, इकडून सर. I know. Why are you doing this, मल्हार? जळतोस तू माझ्यावरती. तुला बघवत नाही ना मी? माझा ग्राफ, माझं करिअर, माझी ग्रोथ, and you don't have it. Anything of it. But you know what? ऑफिसमध्ये तर तू मला काही करू शकत नाहीस. म्हणून तू माझा इथे सूड घेतोयस. But you can't beat me. You can't even come this close to me, मल्हार. आजपर्यंत सगळं माझं मी मिळवत आलोय. And you, म्हणूनच तुझी गर्लफ्रेंड तुझा फोन उचलत नाही. मल्हार, you. How dare you, मल्हार? नम्रत आलो तू ह्याच्यामध्ये?
तुला काय माहिती रे? हा सर सर अहो सोडा ना सर. तुला काय माहिती मी काय केलं आमच्या फ्युचरसाठी ते? सर अहो सोडा सर. सर आमच्या फ्युचरसाठी. टेरेस फ्लॅट बुक केलाय मी आमच्या फ्युचरसाठी. इन्व्हेस्टमेंट केल्या. यू इव्हन नो या सगळ्याचा EMI काय आहे ते? I am bloody flogging my life for it. चहा. साखर देऊ का? कमी आहे ना? आमचं हे असं तर म्हणलं असतं. काय साखर माहेरावून आणलीस काय? मोजून टाकतीस ती? तुम्हाला किती पोरं? पोरगा की पोरगी? पोरगा नाही वय. एकाला दोघं बरं असतंय. आता ग बया माझ्या एकटीचीच बडबड चालली आणि तुम्ही बघताय आपली माझी मजा. काय शेंगे खाणार काय? ए सुनिया शेंगे दे की तायला. अरे असं घुम्यागत काय बसलाय? दे की शेंगा. बरं झालं ताई तुम्ही गाडी दिली. लय कष्ट घेतलं हो म्हातारीनं. यांची मावशी म्हणजे बघा तिनंच घर सांभाळलं. बाबांची शिक्षण केली, बहिणींची लग्न. स्वतःचा विचारच नाही केला व कधी. दुनिया कशी बघा. ये उरफट्या काळजाचं भाऊ तिचं म्हातारपणी घरला ठेवूनच घेईना तिला. मग आमचे हे आना आत्या. आत्या म्हणल्या आपण आपल्या घरला घेऊन येऊ मावशीला. मी म्हणलं आना म्हणजे अशा माणसाची सेवा केल्यावरच पांडुरंग भेटेल ना बघा. खरं आहे की नाही? मावशीला घरला आणलं. दरवर्षी वारीला जायची बघा. एक विठोबा आणि एक आलमपीरचा पीर. लई श्रद्धा म्हातारीची. तर आता 2 वर्ष झाली वारी काही होईना. दगदग सोचती वय. म्हणली वारी नाही तर नाही पीराचं तर दर्शन घ्यावं. दुसराच लावला होता नुसता. आमचं हे म्हणलं साहेबाची गाडी घेऊन येतो आणि घेऊन जातो तुला. जमलं बघा समजा. म्हणजे त्या कारणानं का होईना पण तुमचं मी पाय लागलं की आमच्या गरीबाच्या घरला. आहे की नाही? कुठेच थांबोळी. अरे जीव काय वर आलाय का तुझा? आई बापांनी कुणाकडे बघितलं असतं तुझ्या? थांबोळी रिलॅक्स. अरे तुझ्या सारख्यात काय झालं? काय नाव काय तुझं? सर्जेराव. वा सर्जेराव. आणि फेर कसली करतो? शब्बीर. सर्जेराव काय झालं? श्रमसंस्कार शिबिर होत कॉलेज राजेवाडीला. खन्नाट आमचा पायथा तिथं
काय आबूराव लपत चपत वाटत काय घेऊन चाललाय? आजकाल लयच हेल्पट होते ती वाड्याला. काही सांगू नका बाबूराव. का हो? तुला फक्त बाबूराव. अहो आबूराव, आपलं गाव हागंदारी मुक्त करायचंय. जरा गावकऱ्यांकडून काहीतरी शिका. तुम्ही उठसूट पडताय वाड्याला. मग कधी काढताय बांधकाम? त्यांनी काढलं बांधकाम, या मावशींनी काढलंय बांधकाम, टोपीवाले मामांनी काढलंय बांधकाम. काढले का नाही? तुम्ही कधी काढताय बांधकाम? ही काय बांधकाम बोलायची येळ आहे का? कशाची येळ आहे? अहो निवांत बसू आबूराव. उठ चला तवा तर बस चला इकडं. अहो पण बिन राहू द्या. सरकार एवढं अनुदान देतंय, तुम्ही उठ की सुट पळताय वाड्याला. खाल्लं की पळताय वाड्याला, पिलं की पळताय वाड्याला. सर्जा चल घरला. रट्टपडाची काम आहेत ती. रट्ट तर रट्ट. त्यांनी 2 चेअर ठेवून दिली तर आपण पण 2 चेअर ठेवून द्यायची. अरे शेवटी 96 कोळी मराठीचं रगात आहे आपलं. ते पण आहेच, पण अरे अशी समोरून चालून आलेली लवशिप सोडायची का? सर्जा तू हो पुढं. तुझ्या मागं आहे ना मी. काय घाबरतो तू? लाईट टकामका बघताय? नाही नाही नाही. असं टकामका बघू नका, नाहीतर मोहित्यांची माणसं तंगडत तोडून हातात देत्याल. सर्जा चल का? येतो.
सर्जेराव, ओ BSc ॲग्री सर्जेराव, ओ जिरायती बागा फुलवणारा सर्जेराव, ओ प्रयोगशील शेतकरी सर्जेराव, कधी येतात तात्यांकडे माग निघाला? हे मोने, हा तात्या, काय ऐकतोय का आम्ही? तुम्हालाच माहित तुम्ही काय ऐकताय ते. मोने तात्या, अगं आम्ही तुझ्यासाठी क्लास 1 ऑफिसर, मोठं मोठं बागायतदार बघतोय आणि तू दीड दमडीच्या त्या सर्जेराव बरोबर फिरतीस वय. दीड दमडीचा सर्जा. मग तात्या, खबरदार जर पुन्हा सर्जेराव बद्दल असं काही बोलाल तर. अगं काय हाय काय का त्या? काय हाय? अहो काय नाही विचारा. कॉलेजात 1 नंबर, लई हुशार. BSc ॲग्री हाय, BSc ॲग्री. आणि दिस ना, हे तर विचारूच नका, लय भारी. अहो असा देखना शेतकरी भेटेल काय कुठं? किंवा बिजे राहती बागा फुलवायचं सपन धरणारा. अगं शिंद्याचा पोर पण शेतकरी आहे. यो गायबानं पाठीवर कधी रेग आणली का त्यानं? उसाला पाणी द्यायचं आणि रावटीत जाऊन ढोसत बसायची. तात्या, माझा सर्जेराव शेतीत प्रयोग करणारा आणि यो शेतीत उद्योग करणारा बागायतदार. पण मोनी, रातच्याला कधी बांधावर जायचं, पाण्यात दगड टाकायचा आणि ठप्प आवाज आला का जाऊन मोटर बंद करायची. हे असलं तुमचं बागायतदार. अगं पण शेवटी बागायतदार आहे. आणि कसं आहे मोनी, अगं मी शिंद्याला सबूत दिलाय ग. भारी, लय भारी. भारी आहे ना? लय भारी. मग तुम्हीच का नाही करत त्याच्या संग लगीन? अगं ये मोनी, तात्या, हे आपण दुसरा बघू न ग. योच पाहिजे, सर्जेराव. सर्जेराव, ओ सर्जेराव, सर्जेराव, तात्यांकडे मागणी घालायला या ना. तेच कुठलं तोंड घेऊन येऊ? हेच घेऊन या. चांगलंय. तुला समधी मस्करी वाटती का ग? अगं इथं 2.5 एकर रानवी भिजना पाविसच्या विहिरीत. तुझ्या तात्याकडं तिथं 7 बांधी विहिरी आहेत. मारुतराव म्हणतील रानात दारी धर. तात्या, यांचं टेन्शन नाही घ्यायचं, त्याकडे मी बघते. समधी मस्करी वाटते. सर्जेराव, ओ सर्जेराव, ओ सर्जेराव. आईला इमोशनल झालं. ए, जीव ओवाळून टाकलाय तुमच्यावर. आता माघार नाही. त्या दिवशी मी ठरवलं आपण काहीतरी करायचं. पण
आणि मग तिला मागणी घालायला जायचं. साऊंड्स ऑल नॉट टिल हिअर. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करायला पाहिजे. मग काहीतरी करून दाखवण्याच्या उर्मीत शहर गाठलं आणि मग शहराचं चक्र सुरू झालं. मित्रांकडून पत्रापत्री होत होती, पण तिच्या लायक होईस तो लय उशीर झाला राव. म्हणजे लगीन आहे आज तिचं. काय करतोस तू? MR आहे. यो इन्सेक्टिसाइडच्या मार्केटिंगचा फेरा कधी थांबलाच नाही. दिवसेंदिवस टार्गेट वाढत राहिलं. मग एरिया, मग पुन्हा टार्गेट, पुन्हा एरिया. या दॅट्स राईट, दॅट्स मार्केटिंग. पण सॅलरी सुद्धा वाढत जाते राईट? हो वाढतो पगार, पण इथं वेळ कोणाला आहे? वेळच नाही मिळत हो. आणि हा टार्गेटचा फुगा तू मला फोडेपर्यंत फुगतच राहतो. गेल्या 3 महिन्यात माझी टार्गेट पूर्ण होईना. लोडच एवढा आहे. मागल्या महिन्यात कंपनीनं मेमो दिला. काल नोकरी गेली आणि आज मोना. सर्जेराव, तू तिला कधी विचारलं का तिला काय पाहिजे? पण आपल्याला कळतं ना भाऊ, चांगलं जगण्यासाठी एवढं लागतच. त्याने कधी तुला गाडी मागितली? ती कधी म्हणाली बंगला पाहिजे म्हणून? सर्जेराव, तुझ्या लक्षात येते का तू काय केलेस? ज्या प्रयोगशील सर्जेरावर तिने प्रेम केलं त्याला मारून तू त्याचा MR केलास. अहो पण हे समजा मी चांगल्यासाठीच केलं ना. कोणाच्या चांगल्यासाठी? तिच्यासाठी, आमच्यासाठी. तिने सांगितलं. तिला काय माहित नसेल का तुझ्याकडे 2.5 एकर राहणे म्हणून? का तिला माहित नसेल तुझा बाप बाजारात तरकारी घेऊन बसतो म्हणून? अरे कितीतरी चक्कर मारली असेल त्यांनी बाजारात, कधीतरी दिसशील बापाच्या दुकानावर म्हणून. आणि तू फिर औषधाची पेटी घेऊन 1-1. अरे हिरीपर्यंत रे कशाला आला रे? त्यातलंच एखादा पिऊन मारायचं होतच ना. शब्बीर, पण मग आता करू काय? म्या लग्न तिचं आज झालं की संपलं. नाही म्हणजे लगीन लागलं नसेल अजून. Then we'll go there. काय? Yeah, we'll go there. You tell her. तू सांग ना तिला की ती तुझं सर्वस्व आहे म्हणून. That she is everything for you. शंतनू, I mean it. She loves you, right? ती प्रेम करते ना तुझ्यावरती. 100%. Done. चला तिकडे. अहो थांबा. अहो ते मोहित्यांचं घर आहे. 600-500 माणसं असतील, जीवे मारत्याल. लग्नात घुसायचं म्हणजे काय सोपं असतंय वय तेव्हा?
अवघड आहे. व्हॉट देन वाय? म्हणजे आम्ही कशाला उड्या मारल्या? आम्हाला राष्ट्रपती पदक मिळावं म्हणून? मल्हार घे उचल त्याला, फेक परत पाण्यात. पण कसं? आधी कापड नीट करायची, लग्नाला चालायचंय ना. Even though we are doing some arbitrary things, we should follow certain protocols and procedures. We should be ready for any unknown hurdles. Okay. Which means की जरी आपण घुसखोरी करत असलो तरी सुद्धा आपण ती नियोजनबद्ध पद्धतीनेच करायला पाहिजे. या दॅट्स राईट. प्लॅन केला पाहिजे. एक्झॅक्टली, प्लॅन करायला पाहिजे. आणि एक चांगला प्लॅन. चांगला काय? प्लॅन एकच आहे आणि एकदम सिंपल. सर्जेराव नवरी पळीवणार आणि आपण रट्ट खाणार. करेक्ट काय मल्हार? तू असा वागतोस ना, दॅट्स वाय यू आर हिअर. चिल यार, चिल, मजा करतोय. मी एक मस्त प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. मी तिथे जातो, तिथल्या सगळ्या गर्दीला मी थोपवून धरतो. तुम्ही लोक पाठीमागून जा आणि मुलाला घेऊन पळा. प्रेझेंटेशन. वॉच मी वर्क बेबी. लेट मी डू दिस मल्हार. आज जर मी सर्जेरावची मदत नाही ना केली तर मी स्वतःची मदत नाही करू शकत. ऐकलं का? मी सरपण घेऊन येते. थांबितच आपण येणार बरोबर. आता पाहुणा आला तू. थांबितच मी येते. आल्या. काय नाव रे तुझं बाळा? हा सुनील. ए सुनील, बाळा जरा इकडे ना. आला 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 आला. गेला गेला गेला. आला 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 आला. गेला 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 गेला. गेला 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 गेला.
म्हातारीला कचरा नाही आवडत, मग ती लक्ष्मी कशी काय येणार घरला? समजा तसं टापटीप पाहिजे. आता गहू बी कापाय झालंय ना बघ. हालरण माणसं यायला मिळाली म्हणजे झालं बघा. अहो मागच्याला लय वांदे झालं, माणसंच मिळणार. आणि बाजारपेठेला बी भाव कमी मिळतो ना व. येवारी लोक बी भाव पाडून मागतात. या शेरडीला बघा पाट्याच होत्यात, बोकड काय झाला नाही अजून. वड्यामधल्या वरल्या बाबीला पांडानं फास लावला. ते म्हणतात तिकडं म्या नाही जात बा, सुन्याला बी नाही पाठवत. उगीच कशाला? दसऱ्याला पाठीवर कोळसा घाशीत बसतात दोघं बी. अभ्यास बी करतात सकाळी सकाळी. सणासुदीला आमचे घरीच थांबतात ना व. दिवाळीला किल्ला बनवून देतात, त्यावर चित्र आणतात, मातीची बैल बनवतात, जत्रेला बी घेऊन जातात पोरासनी. आणि कधी कधी सुट्टी मिळाली ना व की मला बी घेऊन जातात बाजारला पोरांसंग. अहो फिरायची लई हौस या ना. म्हणजे घरादाराला खुश ठेवायची सवय म्हातारीपासूनच लागली बघा. आणि आमचा भोळा आहे यो लय रगील. कुठं मोकाड, कुठं गोट्या खेळ, दिवसभर उरात. काळा पडशीला म्हटलं तर ऐकत नाही हो. पण लय भारी वाटतं बघा आजूबाजूला असल्यावर. एकदा आणि लय मार सुन्याला, लय रगीलपणा. दुसरं काय, रातच्याला घराबाहेर ठेवलं आणि दार घेतलं लावून. मला का बाय झोप येईना, लय वाईट वाटायला लागलं. मी उठलं आणि घेतलं आतमध्ये त्याला. गारटलं होतं पोरग, लय वाईट वाटलं बघा मला. जीवाला जपाय ना ग. पोरासुरा संग काय बाय खेळत बसतात. मनानं लय चांगले आहेत. आता बया परत तेच झालं, माझीच बडबड चालली. चला आज चल. ए सूर्या चल रा, चला थोडीशी भाकरी खाऊन घ्या. चालेल ना तुम्हाला आमच्या इथलं? अरे ये घ्या. नाव काय तुझं? आता का बाया एवढी बडबड केली आहे. नाव रुक्मिणी. तुमचं? सुनैना. भाकरी देऊ का चतकर? नाही नको, पुरे. रुक्मिणी केवढं काम करतेस ग? आता घरातलंच काम आहे ना व. कंटाळा नाही येत कधी? नाही बाप, घरचं काम करायला कसला आलाय कटाळा. आणि हे नाही करायचं तर मग काय करायचं? नुसतं बसून जाय का आणि पाणी घशाखाली? कधीतरी कंटाळा येतच असेल ना. हा म्हणजे येतो कधी कधी, पण अरे सावकाश. पण या सुन्याला असं वाटतं ना बघून समजा कटाळा जातो बघा. तुला दुसरं काही करावं असं नाही वाटत? आता दुसरं काय करणार? शिक्षण कुठं झालंय आमचं? ना पाटी बघितली ना पेन्सिल बघितली. जे आहे ते चांगलं आहे, ते सुखाने झालं म्हणजे झालं बघा. तुम्ही काय करता? तुम्ही? मी कंपनीत काम करते.
तुला मोकळा वेळ मिळतो का ग? हा म्हणजे मिळतो कधी कधी. ही अशी दुपारची जेवण झाल्यावर असते. अच्छा, मग काय करतेस तेव्हा? आता घरातलं काय काम कमी आहे वय करायला, चालूच असते काय ना काय. म्हणजे कुठं लेपाटी कर, कुठं कुरड्या कर. गोधडी शिवतेस तू? वय करमून जात. म्हणजे रोज थोडं थोडं शिवायचं. आज मी म्हणलं होतं दुपार धरणं घेऊन शिवायला, तर आता तुम्ही आलात ना. तुम्हाला तर अशी सवड मिळतच नसेल ना. मग मोकळा ये. मोकळा ये. नाहीस. मी लहान होते ना तेव्हा मासिकातले पेपरमधले देश विदेशातले ठिकठिकाणचे फोटो कापून वहीत चिकटवायचे आणि आईला सांगायचे की मी मोठी झाले ना की इथे जाणार आहे म्हणून. मोठी झाले आणि विसरूनच गेले. किंबहुना कामानिमित्त मी यातल्या काही ठिकाणी जाऊन सुद्धा आले अगं. पण काम केलं आणि परत. न कधी समुद्र पाहिला, न कधी डोंगर, न कधी बोटिंग केलं, न कधी पाण्यात डुंबले. कायम नजर विमानाच्या वेळापत्रकावर. आधीची फ्लाईट मिळेल का, कनेक्टिंग फ्लाईट मिळेल का, कॉन्फरन्सेस क्लब करता येतील का, मीटिंग जोडून घेता येतील का. आणि मग सलगच्या प्रवासात इंटरनेटवरून उरलेली कामं उरकायची. प्रवास जोडून घेता यावेत म्हणून सतत बुकिंग एजंटशी बोलणं. माझ्या नवऱ्यापेक्षा आणि मुलीपेक्षा जास्त वेळ मी बुकिंग एजंटशीच बोलत असे. सगळा वेळ कसा वाचवता येईल यातच निघून गेला. काय लेपाट शिवायचं तुम्हाला? लग्नाला जायचं, लाडू खायचं, लग्नाला जायचं, लाडू खायचं, लग्नाला जायचं, लाडू. हा व्हायला सरजा. दादा ही आयडिया चालेल ना? हो चालेल. अरे दुनिया थांबवून कसं पॉपटॉनी बोलतय ते बघ. मुलीचे वडील आहेत का? आहेत की. तुम्ही कोण? मी RC सोल्युशन्स मधून आलोय. त्यांच्याकडे थोडंसं काम आहे. सांगा की आम्हाला काय काम आहे? ते मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. आहेत का ते? सांगा की, मी सांगतो की त्यांना. Well, I want to discuss with him a financial plan regarding the safe and secure future of his daughter and son-in-law. Do you have any questions? मारुतराव, तुमच्याकडे कोण आले बघा. कोण आहे? मिस्टर मारुतराव. वय नमस्कार. मी शंतनू जहागीरदार, RC सोल्युशन्स मधून. मुलीचे वडील तुम्हीच, राईट? राईट. मुलाचे पण आई वडील आहेत का? त्यांच्याशी आणि तुमच्या सौभाग्यवतींशी मला थोडंसं बोलायचं आहे. हो ते समजा ठीक आहे, पण काम काय आहे? माझ्याकडे काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे. हे बघा, आम्हाला पैसा गुंतवायचा नाही. अहो लग्न घटिका जवळ आले, नवरदेव अजून तयार नाही. मी काय सांगतो ते ऐकून तर घ्या, तुमच्या फायद्याचं आहे. अहो आमच्या पोरीचं लगीन आज येळेवर आणि धूमधडाक्यात व्हायला पाहिजे, हे फायद्याचं आहे. अहो वराडाचं मानपान खानपान हे फायद्याचं आहे. तुम्ही असं करा,
आता लगीन दिसी आलायत, लगीन होऊन जाऊ द्या, जेवण करा, मग बसू की निवांत. हा तोपर्यंत खूप उशीर होईल. मग राहू द्या, माफ करा. चल रे. आजच्या लग्नाचा सगळा खर्च दोन्ही बाजूंचा आणि घरातल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सचा 5 लाखांपर्यंतचा जर तुम्हाला इन्शुरन्स मिळाला याच महिन्यात तर सगळा खर्च. येस, आणि इन्शुरन्स ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स दोन्हीकडच्या 5 लाखांपर्यंतचा. सुलक्षणे लवकर ये ग, लवकर ये. हे जीवावर नवीन पोपट. मोना, ए मोना, मोनाली, मोना. मोना, तू बॅग भरून तयार? पळून चालले होते. का? तुमचा भरोसा होता काय? मला माहित होतं तुम्ही येणार. मायला इमोशनल झालं. चला. निघायला पाहिजे. चालू द्या की राव, त्यांची लय जुनी लवशिप आहे. शंतूने फार काळात आणून धरू शकणार नाही. निघायला पाहिजे. मोन्या, तिथं जा. त्यासनी बघ काय वाड्यात काय करते बघ. जा पटकन मदत करते असली. जा. चला. आता हे बघा, हे मॅरेजेसचं एक स्टॅटिस्टिक आहे. दरवर्षी जगभरात 8,90,440 माणसं लग्न करतात. त्यात इंडियन स्टॅटिस्टिक्सनुसार साधारणपणे 6 ते 10 लाख रुपये इतका खर्च, म्हणजेच आपल्या इकॉनॉमीचा 3 to 4%, जो GDP आणि फिस्कल डेफिसिट वरती डायरेक्टली परिणाम करतो. अहो, ते फिस्कल बिस्कल समजा ठीक आहे हो, महत्त्वाचं बोला की. हे इथं कसं आलं? ए भावड्या, गप्प बस की, मधी मधी बोलू नकस. अरे महत्वाचं चाललंय. बोला बोला पाहुणं बोला. अहो, कसलं महत्वाचं? ह्यो तर त्या सर्जाच्या गाडीवर आलाय इकडं. आणि सर्जा कुठं आहे? काय? तात्या, तायडी पळाली. धर त्याला. तुझ्या आईचं इन्शुरन्स आता बघतो. तुझी पॉलिसी कोण फाडतंय त्या मायला. ए धरा पिक्चरला. आईला पॉलिसी फाडतोय पॉलिसी. थँक यू. ऑल द बेस्ट. शंतनू,
चल लका चल धर धर चल लका चल लका चल लका चल चल लका चल लका चल लका चल पळपळ चल लका चल लका चल लका चल चल लका धर लका चल लका पळ लका चल लका धर लका चल लका पळ लका चल लका चल 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 लग्नाला जायचं लाडू खायचं 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 लग्नाला हे लग्नाला हे लग्नाला लग्नाला हे लग्नाला हे लग्नाला डांगे चिकी डांगे चिकी डांगे चिकी डांगे चिकी राक 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 लग्नाला जायचं लाडू खायचं 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 लग्नाला हे लग्नाला हे लग्नाला लग्नाला हे लग्नाला हे लग्नाला थांबा मारू नका मी जगन मला सर्जनी पाठवलंय गाडी पोलीस स्टेशनकडे घेतो. कंप्लेंट करा. रुक्मिणीला माहित नव्हतं तुम्ही. त्याची गरज नाही वाटली मला, कारण तुमचा हेतू चांगला होता. ताई, माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला तरी पण तुम्ही, लय उपकार झाले ताई. आयुष्यात कधी खोटेपणा केला नाही ताई. लेकरा शपथ. माझ्या म्हातारीच्या जीवाची तगमग बघायचो ना, तेव्हा काळीच तुटायचं. वाटायचं काय उपयोग जगून माझा. जिने मला आईची माया दिली तिला मी पण आज जेव्हा माझ्या खांगल्या म्हातारीच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितलं ना, तेव्हा जेव्हा जीव आला. लय उपकार झाले, लय उपकार झाले. अहो शांत व्हा.
घरी सांगितलंय. आता लवकर परत येणार नाही म्हणून. तुम्ही पोलिसात कंप्लेंट करा आणि तुमच्या माणसांना बोलून घ्या. हे बघा, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही मला फक्त माझ्या माणसांपाशी पोचवा आणि वाईट वाटून घेऊ नका. खर तर मीच तुमचे आभार मानले पाहिजेत. मला जे आज समजते ते आधी समजलं असतं तर. थँक्यू सो मच. तुमचं नाव नाही विचारलं मी. नाव काय? दत्तू. हॅलो 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 शंतनू. वेअर आर यू? आर यू ओके? आय एम ऑल राईट. आय एम ऑल राईट शंतनू. आणि माझी गाडी हो? आणि गाडी? गाडी पण ठीक आहे. हे बघ, मी पोचतीच आहे. कुठे कुठे? आलमपीर. 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 हो हो, आम्ही येतो. थँक गॉड युअर ओके. बट व्हॉट हॅपेंड? इट्स अ लॉंग स्टोरी. आय विल टेल यू. ओके, भेटूच. हॅलो. फॉर गॉड सेक सुनैना, कुठेस तू? इथे कामं पडलीत केवढी तरी. मॅम आज सकाळपासून आम्ही तिघं मिसिंग आहोत आणि पहिली गोष्ट तुम्ही सांगताय की कामं पडले. लिसन, आय कॉल शंतनू. ही सेड यू आर ऑल राईट. नाउ कम ऑन, डोंट गेट इन टू इमोशन्स अँड ऑल. गेट बॅक टू वर्क. नो मॅम, लेट्स नॉट गेट बॅक टू द वर्क. कारण कामाची वेळ संपलेली आहे. ऑफिस सुटलंय. ओ रिअली? तुला कळतंय तू काय बोलतेस ते? डू यू नो व्हॉट यू टॉकिंग सुनैना? येस मॅम, आय परफेक्टली नो व्हॉट आय एम टॉकिंग. अँड सॉरी टू से, पण ह्यापुढे कामाच्या वेळा व्यतिरिक्त प्लीज मला फोन करू नका आणि ईमेल्सवर ईमेल्स पाठवू नका. हो, मग आपण काम कसं करायचं? ऑफिसच्या वेळेत. सुनैना, यू नो इट व्हेरी वेल. ते कामाच्या वेळात कधीही पूर्ण होत नाही. देन वी डू इट नेक्स्ट डे मॅम. आर यू क्रेझी? डेडलाईन्स असतात मॅडम. या आय नो, बट आय डोंट केअर नाऊ. यू डोंट केअर? तू आता जे काय बोललीस ना सुनैना, त्यामुळे तुझा जॉब जाऊ शकतो. डू यू नो समथिंग मॅम? माझ्या वेळेत ऑफिसचे दिवस कसे जायचे मला कळायचं सुद्धा नाही. पण आज एका दिवसात केवढा वेळ आहे ते मी पाहिलंय. केवढी शांतता, केवढा अवकाश, केवढं जीवन. देयर इज सो मच लाईफ इन इट. देयर इज सो मच लाईफ इन इवन स्मॉल थिंग्स ऑफ डेली रुटीन. आणि मी फक्त ऑफिसमध्येच जगत राहिले. डू यू इवन नो मॅम, आपल्या डोक्यावरचं आकाश केवढं प्रचंड आहे. आपण कधीतरी शांततेत मान वर करून ते न्याहाळतो, डोळ्यात साठवतो.
आपण आपली मान खाली घालून छोटी छोटी पावलं टाकत फक्त पळत राहतो या स्पर्धेच्या जगामध्ये, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आणि डेडलाईन्स गाठण्यासाठी. बट नॉट एनी मोर मॅम, नॉट एनी मोर. आय एम गोइंग होम. आज मला मारुतरावनं जेव्हा धरलं ना, तेव्हाच मला कळलं होतं टुडे आय एम गॉन. इझी मॅन, इझी. स्टील हर्ट्स. मल्हार, आता माझी पॉलिसी कोणी बी नाही फाडणार. व्हॉट अ डे मॅन. मल्हार, ही स्केचबुकची काय स्टोरी आहे? मल्हार, मी ऐकलं की तू आधी इथे ये. बघ, तू बरोबर म्हणालीस ना की फायनल सही. तू जॉब सोडलास? हो. आधी कसं आहे ते सांग. का सोडलास जॉब तू? तू आधी पेंटिंग कसं आहे ते तरी सांग. विषय टाळू नको मल्हार. तुला माहितीये माझ्यासाठी किती सिरियस इश्यू आहे हा. मी जॉब सोडला कसला सिरियस इश्यू? 6 महिन्यात 4था जॉब होता हा. हो, पण पोर्ट्रेट फायनल केले ना मी. पोर्ट्रेट 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 60 रुपयामध्ये मिळतात असे पोर्ट्रेट जहांगीर गॅलरी समोर मल्हार. अगं पण असं नाही सेटल होणार आहे आपण. आई बाबांचे एक्सपेक्टेशन तुला चांगल्या माहिती आहे. सगळ्या नाही ते 1-2 तरी. किती कन्व्हिन्स करावं लागतं त्यांना. आणि तू आहेस की कसली जबाबदारी घेत नाहीस. जबाबदारी? हो, जबाबदारी. सांग ना मला एक सांग, कुठे राहणार आहोत आपण? इथे या खोलीत की तुझ्या गावाला जिथे जाण्यासाठी 3 बस बदलावे लागतात? स्वप्न, पोर्ट्रेट माझी पॅशन आहे. मी नाही करू शकत जॉब. श्वास गुदमरतो माझा. श्वास तर माझा गुदमरतोय तुझ्यासोबत. काहीच कसं ट्राय करायला नको रे तुला आपल्या रिलेशनशिपसाठी? स्वप्न, रिलेशनशिप म्हणजे रिलेशनशिपसाठी आपली स्वप्न मारायची. स्वप्न, ड्रीम्स. कोण म्हणते तुला हे सगळं नको करूस? पण फक्त स्वप्नांनी पोट भरत नाही मल्हार. लाईफमध्ये प्रॅक्टिकल व्हावं लागतं. आणि आपण दोघं एकत्र आहोत आता. स्वप्न, मी प्रयत्न करतोय. 6 महिन्यात 4था जॉब सोडला, हा प्रयत्न करतोय तू? स्वप्न, तू पोर्ट्रेट बघ. See the expressions. हेच आहे माझं एव्हरीथिंग. I can't believe this. I can't believe this. बस, त्या
लग्नानंतर 4 वर्ष झाली. ब्रश नाही उचलला. लाईफ किती अनप्रेडिक्टेबल असतं ना मल्हार. मल्हार, माझा सर्जराव नाही होणार ना? तुझा काहीच रिप्लाय आला नाहीये, तरी मी तुझी वाट पाहते. 15 मिनिटं बाकी येत असून आज तुझं नाही आलं असतं तर मी निघून जाईन, कधीही परत न येण्यासाठी. तांबोळी इथून आपलं ऑफिस किती लांब आहे? 4-5 किलोमीटरवर असेल सर. मल्हार, नम्रता, दिस इज अल्टिमेट. आय हॅव टू गो. शबीर, तू इथेच थांब, आम्ही पुढे जातो. काम मिळतंय का बघतो. गाडी आली की लगेच ये तू. हा, ठीक आहे.